छत्रपती संभाजीनगरातील पंचायत समितीमध्ये एका नेत्याची कॉलर धरली आणि त्यानंतर वादांग पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर तो नेता सभापती देखील झाला. म्हणजे दुसरीकडे कॉलर पकडली गेली तर दुसरीकडे त्याच मैदानावर गुलाल उधळला गेला. मात्र आता त्याच नेत्यांच्या समर्थकांनी थेट ठाकरेंच्या नेत्यांना फोन करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. आपल्यासोबत कल्याण गायकवाड आहे, ज्यांची कॉलर अंबादास दानवेंनी धरलेली होती. काय सांगाल, त्या दिवशी काय प्रकार होता? त्याच्यानंतर तुमचा आधी सुरुवातीला तुमची कॉलर पकडली, दुसरीकडे जल्लोषही झाला, कारण तुम्ही सभापती झालेला होता. मला बाहेर काय चाललं हे अजिबात काही माहिती नाही. मी माझा आलो, फॉर्म भरला वेळेच्या आत. मी सभागृहातच थांबलेलो होतो. परंतु मध्ये थोडासा वेळ होता. मला आमदार अनुराग आताईच्या ऑफिसवरती जायचं होतं. मध्येच तो थोडासा प्रकार झाला. पण तो प्रकार झाल्यावर मी ते मनावर घेतलं नाही. आणि काय झालं याची मला ते मात्रही शंका त्या ठिकाणी नव्हती. पण ते जे काही घडलं त्याबद्दल माझं कुठलंही दुमत आज नाही आहे. बरं. पण तुम्ही एक नेते आहात, तेही एक नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारची कॉलर पकडणं हे तुम्हाला पटलं का? किंवा त्याच्यानंतर तुमचं पाऊल काय होतं पुढचं? ते पटण्यासारखं मलाच काय कोणलंच नव्हतं. पण आता घडलं ते. त्याला काय करणार आहे कोण? झालं, जिकडं तिकडं झालं होतं ते. आता विषय तो काही पुढचा नव्हता. कायदेशीरच्या बाबी होत्या त्या आमच्या मतदान प्रक्रियेच्या त्या झाल्या. मला 9 मतं पडली. मी सभापती झालो. विषय संपलेला होता. बरं. पण तुमचाच एक समर्थक म्हटलं जातं त्याला. तर त्यांनी एक फोन केला अंबादास दानवेंना आणि त्यांनी एक धमक्या दिल्यात. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात असं अंबादास दानवे सांगतायत. तर दुसरीकडे कापून टाकीन, छाटून टाकीन अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचं देखील दानवेंनी सांगितलंय. त्यांनी आज कळवलंय. काय वाटतं तुम्हाला, हे तुमच्या कार्यकर्त्यांनी केलंय का? आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांनी की मी त्यांना याच संदर्भात बोललो होतो, कॉलर पकडण्यासंदर्भात. हे बघा, हे मला काही माहिती नाही आहे. आज तुम्ही सांगताय म्हणून थोडंसं कळतं. परंतु कोणी असं करू नये, कोणाला धमक्याही देऊ नये, कायदा कोणी हातात घेऊ नये. आणि आम्ही त्याचं समर्थनही करणार नाही. काय झालं मला अजून काही डीपमध्ये माहिती नाही पाहिजे तेवढं. कोणी काय म्हटलं काय, पण कोणी कोणाला धमक्या देऊ नये. जो प्रकार झाला तो त्या दिवशी संपला होता. आता कोणी जर कायदा हातात घेऊन कोणाला शिवीगाळ करत असेल, धमक्या देत असेल, तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. तो कार्यकर्ता कोणाचाही असो किंवा कोणाचाही समर्थक असो, आम्ही ह्या गोष्टीत जाणार नाही. आम्ही कायदेशीर वागणारे लोक आहोत. बरं. ज्या मैदानावर तुमच्या कॉलरला हात लावला, त्या मैदानावर तुमचा एक भव्य सत्कार समारंभ झाला. म्हणजेच गुलाल उधळला, जल्लोष केला, मिरवणूक काढली. म्हणजे कुठंतरी राजकारणामध्ये काय संदेश देताय तुम्ही आम्हाला? हे बघा, आता ते माझ्या कष्टाने, माझ्या मेहनतीने मी 3 टाईम पंचायत समिती सदस्य झालो. जनतेने मला निवडून दिलं आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मला या ठिकाणी सभापती केलं. आता तो जल्लोष होणार होता. थोडीशी नाराजी झाली, पण असो, आम्ही ती नाराजी स्वीकारून सुद्धा जनतेचे कामं करण्यासाठी तत्पर आहोत. हे होते सभापती कल्याण गायकवाड. सभापती कल्याण गायकवाड हे सभापती होण्याआधी मतदान प्रक्रियेवेळी त्यांची कॉलर पकडलेली होती, अंबादास दानवेंनीच पकडलेली होती. त्यानंतर ते सभापती झाले, जल्लोषही झाला, मिरवणूकही झाली. मात्र त्यांच्या म्हणजे त्यांच्या नेत्याची जेव्हा कॉलर पकडली जाते तर त्यांचा कार्यकर्ता कुठेतरी नाराज होतो, आक्रमक होतो. आणि त्या नाराज झालेल्या, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवेंना फोन केला, जाब विचारला, बाचाबाची झाली आणि या ठिकाणी शिवीगाळ केली, त्यासोबतच धमक्या दिल्या, असा प्रकारचा आरोपही अंबादास दानवेंनी केलाय. मात्र आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून थेट कार्यकर्त्यांनी अंबादास दानवेंना फोन लावून जाब विचारला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलाय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.